आवाज येतोय का सगळ्यांना रे? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ठीक आहे, बघा लक्ष द्या. In last lecture we have seen about your binary search. ठीक आहे, सर्चिंगच्या दोन टेक्निक्स बघितले आपण. फर्स्ट टेक्निक इज अ linear search and second technique is your binary search. Okay, where linear search is applicable for sorted or unsorted. Sorted किंवा unsorted डेटावरती तुम्ही linear search अप्लाय करू शकता. But while applying binary search, your list must be in sorted form. तुमची लिस्ट कशी पाहिजे त्या ठिकाणी सॉर्टेड फॉर्म मध्ये पाहिजे. ठीक आहे. And another thing, linear search is generally applicable for low amount of data or minimum amount of data. म्हणजे ज्या ठिकाणी तुमचा डेटा कमी आहे त्या ठिकाणी तुम्ही लिनियर सर्च अप्लाय करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट लवकर भेटेल. ठीक आहे. पण जर तुमचा डेटा जास्त असेल, इफ युअर डेटा इज मोर, तर तुमचा डेटा जास्त असेल, देन इट इज इफिशियंट टू अप्लाय दी बायनरी सर्च. त्या ठिकाणी कुठली मेथड वापरायची? त्या ठिकाणी बायनरी सर्च. ठीक आहे, लक्षात राहील. लिनियर सर्च सुद्धा जास्त डेटाला अप्लाय करता येतो, पण त्याचा काय ड्रॉबॅक आहे? इट इज अ टाइम कंझ्युमिंग. त्या ठिकाणी तुमचा वेळ जास्त लागेल. ठीक आहे, त्याच्याऐवजी काय वापरायचं? बायनरी सर्च. आणि बायनरी सर्चचं एक ड्रॉबॅक कुठलं सांगितलं तुम्हाला? इज दॅट युअर डेटा मस्ट बी सॉर्टेड. तुमचा डेटा कशा फॉर्मॅट मध्ये पाहिजे? त्या ठिकाणी सॉर्टेड फॉर्मॅट मध्ये पाहिजे. लक्षात राहील. तरच तुम्ही बायनरी सर्च अप्लाय करू शकता. ठीक आहे. आणि बायनरी सर्च हे कुठल्या टाइपचा अल्गोरिदम आहे रे? बायनरी सर्च मध्ये कुठल्या टाइपचा अल्गोरिदम यूज केला जातो? Divide and conquer. Divide and conquer. डिवाइड अँड कॉन्कर. Divide and conquer. बरोबर. डिवाइड अँड कॉन्कर मीन्स व्हॉट? तुमची लिस्ट प्रत्येक वेळेस निम्मी होत जाणार आहे. तुमची लिस्ट प्रत्येक वेळेस काय होत जाणार? त्या ठिकाणी निम्मी होत जाईल. ठीक आहे. म्हणजे 100 एलिमेंट असतील तर ब्रेक होतो थोडा आवाज. बाकीच्यांना काय प्रॉब्लेम आहे? कोणाला? नो सर. तुमचं नेटवर्क चेक करा मग. ठीक आहे. जर तुमची लिस्ट 100 ची असेल तर पुढच्या वेळेस तुमची लिस्ट काय होणार? त्या ठिकाणी 50, त्याच्यानंतर 25, त्यानंतर 12. म्हणजे प्रत्येक वेळेस तुमची लिस्ट काय होणार आहे? निम्मी होत जाणार आहे. ठीक आहे, लक्षात राहील. अँड नंबर ऑफ कंपॅरिझन्स रिक्वायर्ड फॉर युअर बायनरी सर्च आर लेस दॅन युअर लिनियर सर्च. लिनियर सर्च पेक्षा बायनरी सर्चचे कंपॅरिझन काय राहतील? तुमचे कमी राहतील. ठीक आहे. लास्ट एक्झाम्पल मध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी कसे तुमचे कंपॅरिझन, 4 कंपॅरिझन मध्ये तुम्हाला तुमचा रिझल्ट सापडला होता. बरोबर. आणि ते जर लिनियर सर्च असेल तर तुम्हाला 7 कंपॅरिझन लागले असते. लक्षात राहील. ठीक आहे. नाउ नेक्स्ट वन इज अ कॉम्प्लेक्सिटी ऑफ युअर बायनरी सर्च. कॉम्प्लेक्सिटी ऑफ बायनरी सर्च. बघा, लिनियर सर्चच्या कॉम्प्लेक्सिटी आपण बघितल्या. ठीक आहे. बेस्ट कुठल्या लिनियर सर्चची बेस्ट कॉम्प्लेक्सिटी? बेस्ट केस O of 1. O of 1. ठीक आहे. आणि
ऍव्हरेज केस आणि वर्स्ट केस कुठले तुमची Of Of n. Of n. of n. ठीक आहे. ओके. नाव इन बायनरी सर्च बघा, बायनरी सर्च मध्ये आता कॉम्प्लेक्सिटी कॅल्क्युलेट करताना जर तुमचा सर्च एलिमेंट हा ऍक्युरेट मिडल असेल, जर तुमचा सर्च एलिमेंट हा मिडल ला असेल तर त्याला किती कंपॅरिझन्स लागणार आहे? How many comparisons are required if your search element is present into the middle element, your middle position of a list? किती कंपॅरिझन One. लागतील? एका कंपॅरिझन मध्ये तुम्हाला तुमचा एलिमेंट सापडेल. नंबर ऑफ कंपॅरिझन्स रिक्वायर्ड इज 1. ठीक आहे. त्यामुळे कॉम्प्लेक्सिटी ऑफ बायनरी सर्च मध्ये बेस्ट केस कॉम्प्लेक्सिटी ही O of 1 आहे. बेस्ट केस कॉम्प्लेक्सिटी ही तुमची काय त्या ठिकाणी O of 1 आहे. ठीक आहे, लक्षात राहील. म्हणजे एका कंपॅरिझन मध्ये तुम्हाला तुमचा एलिमेंट सापडेल, एका कंपॅरिझन मध्ये तुम्हाला तुमचा एलिमेंट सापडेल. दॅट इज नथिंग बट O of 1. ठीक आहे. अँड फॉर ऍव्हरेज केस अँड वर्स्ट केस and third one is the average case. Okay, you cannot predict how many comparisons are required. तुम्ही असं सांगू शकत नाही की 5च लागतील कंपॅरिझन, 10च लागतील. ठीक आहे. अकॉर्डिंग टू द पोझिशन ऑफ युअर एलिमेंट, तुमच्या एलिमेंटच्या पोझिशन नुसार त्या ठिकाणी त्याची काय चेंज होत राहते, कॉम्प्लेक्सिटी चेंज होत राहते. ठीक आहे, लक्षात राहील. त्यामुळे इन बायनरी सर्च, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, बायनरी सर्च मध्ये तुमची लिस्ट प्रत्येक वेळेस डिवाइड होते किंवा निम्मी होते म्हणा. प्रत्येक वेळेस काय होते, तुमची लिस्ट ही निम्मी होते. ठीक आहे. त्यामुळे वर्स्ट केस अँड ऍव्हरेज केस कॉम्प्लेक्सिटी ऑफ बायनरी सर्च इज O of log to the base 2n, log 2n, and average case is also same. Okay, so these are the three complexities of your binary search. या बायनरी सर्चच्या कार्यातील तुमच्या कॉम्प्लेक्सिटी, बेस्ट केस O of 1 and average case and worst case काय आहे तुमची O of log to the n आणि O of log to n. ठीक आहे, राईट. तुमची लिस्ट प्रत्येक वेळेस डिवाइड होते, त्यामुळे ते डिव्हिजन जे आहे तुमचं लिस्ट निम्मी होते. ठीक आहे. कॉम्प्लेक्सिटी कंपॅरिझन सुद्धा तुमची निम्मी होतात, कॉम्प्लेक्स कंपॅरिझन सुद्धा तुमचे काय होतात, कमी होतात. ठीक आहे. त्यामुळे अँड इट इज शोन, ज्यावेळेस तुमची लिस्ट डिवाइड होते, युअर कॉम्प्लेक्सिटी इज आल्सो डिवाइडेड. ठीक आहे, कॉम्प्लेक्सिटी सुद्धा तुमची कमी होते. आणि इट इज शोन बाय युअर log 2n. कशाने दाखवली जाते तुमची ती, log m न दाखवली जाईल. लक्षात राहील. ठीक आहे. मग बेस्ट केस कॉम्प्लेक्सिटी O of 1, ऍव्हरेज केस O of log 2n आणि वर्स्ट केस तुमची O of log 2n. These are the three complexities of your binary search. ठीक आहे, लक्षात राहील. हे लिहून ठेवा कुठेतरी तुमच्याकडे, राईट इट डाऊन. ठीक आहे, लिहिले सगळ्यांनी? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Now, okay, these are the two searching techniques. कुठले दोन? पहिलं तुमचं लिनियर सर्च होतं, त्याचं एक्झाम्पल बघितलं, अल्गोरिदम बघितला, प्रोग्राम पण बघितला आपण. ठीक आहे, आणि त्याच्या कॉम्प्लेक्सिटीज बघितल्या. सेम बायनरी सर्चचं एक्झाम्पल बघितलं, त्याचा अल्गोरिदम, त्याचा प्रोग्राम आणि त्याचा कॉम्प्लेक्सिटी. ठीक आहे. दीज आर दी सर्चिंग टेक्निक. ह्या काय होतं तुमच्या
searching technique, right? Now, this is the first operation that is performed on your data structure. हे data structure वरती perform होणारा एक operation आहे. This is one of the operation that is performed on your data structure. Okay. Now, second operation that is performed on data structure is sorting. Second operation performed on your data structure is the sorting. ठीक आहे. Sorting लिहिलेलं दिसतंय का सगळ्यांना ते? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay, ठीक आहे. Now, what is mean by the sorting? एकाने कोणतरी रोल नंबर 45 आहे का कोण? कोण आहे का? 47 रोल नंबर 40 सगळे ऑप्शन्स आहेत का? 40 38 64 आवाज येतो ना सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. मग काय ऑप्शन आहेत का काय? रोल नंबर 10 Yes, sir. हां बोला. Arranging element in ascending or descending order. Arrange elements in ascending or descending order. Okay, that is called as a sorting. Okay, now while defining the sorting, first keep in mind that it is a process. ही काय तुमची ह्या ठिकाणी प्रोसेस आहे. Sorting is a process where elements are arranged in particular manner. Elements are arranged in a particular manner, either ascending or descending. But this arrangement is based on particular key value. This arrangement is depends on particular key value. आता particular key value म्हणजे काय? कोणी सांगू शकेल का? Particular key value means anyone? कोणाला माहिती आहे काय? बरं ठीक आहे बघा लक्ष द्या. Particular key value means what? ठीक आहे. Now if there is a student data, समजा तुमच्या क्लास मधल्या विद्यार्थ्यांचा डेटा आहे. रोल नंबर, मार्क्स, नेम किंवा रोल नंबर, नेम आणि मार्क्स. ठीक आहे. हाऊ मेनी वेज आर देअर सो दॅट यू कॅन सॉर्ट दॅट डेटा? किती प्रकारे सॉर्ट करू शकता? Sir, marks wise आणि roll number wise. Marks wise आणि roll number wise. मार्क्स वाईज किंवा रोल नंबर वाईज आणि तुमच्या नावा वाईज सुद्धा तुम्ही सॉर्ट करू शकता. Name wise. नेम वाईज आल्सो. बरोबर. म्हणजे तीन प्रकारे, एक तर रोल नंबर वाईज सॉर्ट करा, नेम वाईज सॉर्ट करा किंवा मार्क वाईज सॉर्ट करा. ठीक आहे. त्यामुळे हे जे तुमचे लिहिलेले आहेत काय, रोल नंबर, मार्क्स and names, ठीक आहे, these are called as a key values. त्याला काय म्हणलं जातं या ठिकाणी? की व्हॅल्यूज. कुठल्या पद्धतीने किंवा कुठल्या वेने तुम्हाला सॉर्ट करायचे आहे, दॅट इज नथिंग बट इट्स अ की व्हॅल्यू. त्याला त्याची काय म्हणलं जातं या ठिकाणी? की व्हॅल्यू म्हटलं जातं. लक्षात राहील. ठीक आहे. की व्हॅल्यू म्हणजे काय? कुठल्या ह्याच्याने तुम्हाला ते सॉर्ट करायचे आहेत. राइट. कुठल्या व्हॅल्यूने तुम्हाला सॉर्ट करायचे आहेत? रोल नंबरने सॉर्ट करायचे आहेत का तुम्हाला नेमने सॉर्ट करायचे आहेत का तुम्हाला मार्क्स नुसार सॉर्ट करायचे? ठीक आहे. त्यामुळं सॉर्टिंगची डेफिनेशन लिहिताना काय सांगितलं जातं? इट इज अ प्रोसेस ऑफ अरेंजिंग द एलिमेंट्स इन
ascending or descending order with the help of some particular key value. कुठल्या तरी एका की व्हॅल्यू ने ते सॉर्ट केले जातात. ओके, द प्रोसेस ऑफ अरेंजिंग द एलिमेंट इन असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डर अकॉर्डिंग टू सम की व्हॅल्यू. ठीक आहे, आणि की व्हॅल्यू म्हणजे काय? कुठल्या व्हॅल्यूने तुम्हाला सॉर्ट करायचे आहेत? रोल नंबर सॉर्ट करायचे आहेत, मार्क्स न सॉर्ट करायचे आहेत का नेम्स न सॉर्ट करायचे आहेत? ठीक आहे, की व्हॅल्यूचा अर्थ समजला सगळ्यांना? व्हॉट इज मीन बाय की व्हॅल्यू? Yes, sir. कशाने सॉर्ट करायचे? संपलं, त्याला त्याची की व्हॅल्यू म्हणली जाते. ठीक आहे, अँड सॉर्टिंग इज अप्लाइड ऑन. सॉर्टिंग तुम्ही कशा कशावर अप्लाय करू शकता रे? हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. डेटा वरती. डेटा, ठीक आहे, डेटा पण कुठल्या टाईपचा डेटा? अनसॉर्टेड डाटा, सॉर्टेड फॉर्मॅट मध्ये. सॉर्टेड क्वेश्चनच तुम्हाला समजला नाही अजून. सॉर्टिंग हे कुठल्या टाईपचे डेटा? बरं, तुमचं जे आहे काय म्हणतात आपण त्याला, कॅरेक्टर सेट हा शब्द ऐकलाय का आपण ह्याच्यामध्ये? कशावरती? तुमच्या पीआयसी मध्ये ज्यावेळेस सुरुवात झाली होती पीआयसी ची, त्याच्यावेळेस होतं त्यामध्ये. ठीक आहे, त्याच्यावेळेस कॅरेक्टर सेट हा होता. सी चा कॅरेक्टर सेट, C++ चा कॅरेक्टर सेट. आठवतंय का काही? नो सर, नाही बरं. बरं, ठीक आहे, बघा, ठीक आहे, लक्ष द्या. आता एखादा डेटा सॉर्ट करायचा असेल किंवा सॉर्टिंग जर तुम्हाला अप्लाय करायचे असेल तर तुमचा डेटा हा फक्त दोन टाईपच्या डेटावरती तुम्ही सॉर्ट करू शकता. फर्स्ट, युअर डेटा इज आयदर न्यूमेरिकल किंवा कॅरेक्टर्स. कॅरेक्टर्स म्हणजे नाव असतील तर. ठीक आहे, एक तर तुमचे डेटा आहे तो डेटा एक तर नंबर्स पाहिजेत किंवा कॅरेक्टर्स किंवा नाव पाहिजेत. याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्या ह्याच्यावरती अजून सॉर्ट अप्लाय करत असेल तर सांगा मला. सिंबल वरती सॉर्टिंग केले कधी? हॅश, स्टार, नो सर. अँड हे सिंबॉल्स आहेत, त्याच्यावरती सॉर्टिंग करताय कधी तुम्ही? सॉर्टिंग फक्त तुम्ही कशावरती अप्लाय करू शकता? जर तुमचा डेटा हा न्यूमेरिक असेल. न्यूमेरिकल म्हणजे काय? रोल नंबर वाईज, मार्क्स वाईज. रोल नंबर, मार्क हे न्यूमेरिक्स आहेत. रोल नंबर आणि मार्क्स हे काय तुमचे न्यूमेरिक्स आहेत. नेम्स हे तुमचे काय त्या ठिकाणी कॅरेक्टर्स आहेत. ठीक आहे, कुठल्याही टाईपचा डेटा असू द्या, कुठल्याही टाईपचा, तो तुमचा डेटा जर तुम्हाला सॉर्ट करायचा असेल तर तुमचा डेटा तो न्यूमेरिक किंवा कॅरेक्टर मध्येच असावा लागतो. दुसऱ्या कुठल्याही टाईपच्या डेटावरती तुम्ही सॉर्टिंग अप्लाय करू शकत नाही. लक्षात राहू द्या. ठीक आहे, त्यामुळे जर तुम्हाला सॉर्टिंग अप्लाय करायचे असेल तर तुमचा डेटा इट मस्ट बी आयदर न्यूमेरिकल or it must be either your characters. Characters म्हणजे नेम्स. ठीक आहे, आता कॅरेक्टर म्हणल्यानंतर तुमचे सिम्बॉल सुद्धा कॅरेक्टरच्या कॅटेगरी मध्ये मोडतात. ठीक आहे, बट कॅरेक्टर्स म्हणजे काय पाहिजे? तुमचं अल्फाबेट्स. त्याला आपण कॅरेक्टर्सच्या ऐवजी आपण त्याला दुसरा शब्द वापरूया इथं, अल्फाबेट्स. ठीक आहे, means sorting is applied either on numerical value or alphabets. दुसऱ्या कुठल्याही प्रकारच्या डेटावरती तुम्ही सॉर्टिंग अप्लाय करू शकत नाही. ओके, लक्षात राहील? राईट, सॉर्टिंग ची डेफिनेशन लक्षात राहिली का? द प्रोसेस ऑफ ओके सॉर्टिंग ची डेफिनेशन, द प्रोसेस ऑफ अरेंजिंग द एलिमेंट्स इन either ascending order or descending order but according to some particular key value. ठीक आहे, आणि सॉर्टिंग जर तुम्हाला अप्लाय करायची असेल तर तुमचा डेटा एकतर न्यूमेरिक फॉर्म मध्ये पाहिजे किंवा
अल्फाबेट्स किंवा कॅरेक्टर्स या स्वरूपात तुमचा डेटा पाहिजे तर तुम्ही सॉर्टिंग अप्लाय करू शकता. ठीक आहे. दुसऱ्या कुठल्याही टाइपच्या डेटावरती सॉर्टिंग अप्लाय करता येत नाही. ठीक आहे. नाउ नेक्स्ट वन, टाइप्स ऑफ सॉर्टिंग. बोला. टाइप्स ऑफ सॉर्टिंग. काय असतील टाइप्स ऑफ सॉर्टिंग? एनीवन? इंटरनल अँड एक्सटर्नल. गुड. सेम टाइप्स आहेत, इंटरनल अँड एक्सटर्नल. ठीक आहे. 1 मिनिट हा. ठीक आहे. राईट. टाइप्स ऑफ सॉर्टिंग मध्ये दोन टाइप्स, इंटरनल सॉर्ट अँड सेकंड आहे तुमचं एक्सटर्नल सॉर्ट. ठीक आहे. दोन टाइपचे सॉर्टिंग आहेत, इंटरनल अँड एक्सटर्नल. सेम तुमचं इंटरनल सर्चिंग जसं होतं, इंटरनल सर्च आणि एक्सटर्नल सर्च जसं होतं त्याच पद्धतीने तुमचे इंटरनल सॉर्ट अँड एक्सटर्नल सॉर्ट राहतील. ठीक आहे. मीन्स व्हॉट? if your data is present in internal memory, if your data is present in a internal memory and if you are applying sorting process on that data, then it is called as a internal sort. म्हणजे तुमचा डेटा जर इंटरनल मेमरी वरती असेल आणि तुम्ही जर त्याच्यावरती सॉर्टिंग अप्लाय करत असाल, then it is called as a internal. And if your data is present on your external devices, ठीक आहे. पेन ड्राइव्ह वरती डेटाला कधी सॉर्टिंग अप्लाय केले का? पेन ड्राइव्ह असेल, हार्ड डिस्क असेल, ठीक आहे. राईट क्लिक करून आपण सॉर्ट करतो, त्याच्यानुसार ते जे आहे दॅट इज युअर इंटरनल और एक्सटर्नल सॉर्टिंग. ठीक आहे.
लक्षात राहील. सो इन दिस वे देयर आर टू टाइप्स ऑफ सॉर्टिंग. कुठले कुठले दोन टाइप्स आहेत तुमचे? पहिला आहे तुमचा इंटरनल सॉर्ट आणि दुसरा आहे तुमचा एक्सटर्नल सॉर्ट. ठीक आहे, ते लिहून घ्या टाइप्स ऑफ सॉर्टिंग मध्ये. आणि एक केल्या सॉर्टिंग इज अप्लाइड ऑन आयदर न्यूमेरिक व्हॅल्यू ऑर अल्फाबेट्स किंवा कॅरेक्टर्स ह्याच्यावरतीच फक्त अप्लाय केले जाते. ठीक आहे, ते दोन सेंटेन्स आणि ते लिहून घ्या. इंटरनल सॉर्ट अँड एक्सटर्नल सॉर्ट टाइप्स ऑफ सॉर्टिंग मध्ये. झाले? येस सर. ओके येस सर. ठीक आहे, हे झालं तुमचं सॉर्टिंग आणि त्याचे टाइप्स. नाउ वी आर गोइंग टू सी व्हाट आर दी सॉर्टिंग टेक्निक्स. What are the sorting techniques? ठीक आहे, आपण किती सॉर्टिंग टेक्निक बघणार आहोत? 5. 5 6 7 7 टेक्निक. ठीक आहे, आपण 7 सॉर्टिंग टेक्निक बघणार आहोत. फर्स्ट बबल सॉर्ट. लिहून घ्या ना एक एक. बबल सॉर्ट. सेकंड सिलेक्शन सॉर्ट. ठीक है, थर्ड वन इंसर्शन सॉर्ट. ठीक है, फोर्थ रैडिक सॉर्ट. फिफ्थ क्विक सॉर्ट. ठीक आहे, हे तुमच्या सिलेबस मधले आहेत. हे तुम्हाला तुमच्या सिलेबस मध्ये दिलेले आहेत. And plus we are going to see that are not included in your syllabus but most important, that is nothing but merge sort. ठीक है, merge sort and 7 shell sort. ठीक है, या तुमच्या टोटल 7 सॉर्टिंग टेक्निक्स राहतील. टोटल 7 सॉर्टिंग टेक्निक्स. बबल सॉर्ट, सिलेक्शन सॉर्ट, इन्सर्शन सॉर्ट, रॅडिक सॉर्ट, पिक सॉर्ट आणि दोन जे आउट ऑफ सिलेबस आहेत, मर्ज सॉर्ट आणि शेल सॉर्ट. ठीक आहे, नाव लिहून घ्या. त्यातला पहिला आपण बघणार आहोत बबल सॉर्ट. ठीक आहे, झालेत नाव लिहून? येस सर. त्यानंतर पहिलं नाव घ्या. पहिलं नाव लिहा तुमचं बबल सॉर्ट. ठीक आहे,
बघा बबल सॉर्ट मीन्स व्हॉट. बबल सॉर्ट नाव इन दिस. आता हे सॉर्टिंग आहे. सॉर्टिंग आहे म्हणजे काय, तुमचे एलिमेंट अरेंज होणार आहेत. तुमचे एलिमेंट काय होणार आहेत, अरेंज होणार आहेत. मीन्स व्हॉट, द पोझिशन ऑफ एलिमेंट्स आर गोइंग टू चेंज. पोझिशन ऑफ एलिमेंट्स आर गोइंग टू चेंज. तुमच्या एलिमेंटची पोझिशन चेंज होणार आहे. ठीक आहे. आता बघा रोल नंबर वाईज, तुमचे जर रोल नंबर वाईज असतील नंबर, ठीक आहे, जर तुम्ही मार्क वाईज सॉर्ट केला तर तुमचा नंबर चेंज होणार आहे. बरोबर. जर नाव वाईज सॉर्ट केलं तर तुमचा नंबर चेंज होणार आहे. ठीक आहे. म्हणजे समजा सुरुवातीला काहीतरी असेल ABC, ठीक आहे, त्याचा रोल नंबर 1 असेल, राईट. ते जर मार्क वाईज सॉर्ट केला तर तो रोल नंबर जो 1 ठिकाणी होता तो चेंज होऊन कुठल्या तरी वेगळ्या पोझिशनला जाणार आहे. म्हणजे प्रत्येक एलिमेंटची पोझिशन काय होणार तुमच्या ठिकाणी चेंज होणार आहे. ठीक आहे. म्हणजे सॉर्टिंग मध्ये एलिमेंट्स हे त्यांची पोझिशन्स चेंज करणार आहे. तसं सर्चिंग मध्ये नव्हतं. सर्चिंग मध्ये काय, एलिमेंट्स आहे त्याच ठिकाणी होता, फक्त आपला एलिमेंट प्रत्येक एलिमेंटशी कम्पेअर करत होतो. ठीक आहे. तसं या ठिकाणी सॉर्टिंग मध्ये नाहीये. सॉर्टिंग मध्ये प्रत्येक एलिमेंटची पोझिशन चेंज होत राहणार आहे. ठीक आहे. आता त्यातली पहिली टेक्निक आहे तुमची बबल सॉर्ट. फर्स्ट, इट इज अ व्हेरी सिंपल टेक्निक. It is a very simple technique to sort your element. Element sort करण्याची सगळ्यात सोपी पद्धत ही कुठली तुमची बबल सॉर्ट. ठीक आहे. अँड बघा आता ह्याच्यामध्ये काय होतं नेमकं. आता बबल सॉर्ट मध्ये पहिला जो शब्द आहे तुमचा बबल, ऐकलाय सगळ्यांनी, ऐकला असेल बबल, ऐकलाय ना. Yes, sir. Yes, sir. बबल कुठं बघितला बबल, कुठं बघितला बबल. सर पाणी बॉल झाल्यानंतर येतं. पाणी बॉल झाल्यानंतर येतं. बरं ठीक आहे. बबलची क्वालिटी माहिती आहे का तुम्हाला. व्हॉट इज द क्वालिटी ऑफ बबल. सगळ्यांनी बघितले पण क्वालिटी काय माहित नाही बबलची. एनीवन, क्वालिटी ऑफ बबल. It is transparent. ट्रान्सपरंट. बरं ठीक आहे. ट्रान्सपरंट. अजून पुढं. Clear. हम्म. Clear. Movable. मुव्हेबल. ठीक आहे. हा पुढं अजून Clear आहे. काय आवाज नीट आहे नाही. बबलची क्वालिटी क्रिस्प. कुठली म्हणला. बर पुढं अजून दुसरं कोण आहे. एनीवन, बिकॉज ऑन दॅट बेसिस, त्या क्वालिटीवरतीच तुमचं बबल सॉर्ट वर्क होतं. त्या क्वालिटीवरतीच तुमचं बबल सॉर्ट वर्क होतं. सर्क्युलर. 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 बर अजून दुसरे काय पुढं. सगळ्यात महत्वाची क्वालिटी तुम्ही बबलची विसरला. लाइट वेट. लाइट वेट मीन्स व्हॉट. बर आता बबलचं एक्झाम्पल एकाने पाणी उकळताना जे येतात ते सांगितलं. ठीक आहे. तेवढा एकच टाइपचा बबल आहे का आपल्याकडे. No, sir. Related to soap also. हा Related to soap. सोपचे एक बबल असतात. बरोबर आहे. ठीक आहे. दुसरे बबल कधी लहानपणी खेळले का ते काय माहित नाही मला काय. Yes, sir. फुगल्यानंतर ते फुगे तयार होतात लहान लहान. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. दॅट इज ऑल्सो बबल. तो पण काय झाला तुमचा त्या ठिकाणी बबल. तो काय जसा वर वर जातो.
त्यानंतर फुटतो. ठीक आहे, पण त्याची महत्वाची क्वालिटी काय, इट इज अ लाइट वेट. मीन्स व्हॉट, इट कॅन मूव्ह अप. इट कॅन मूव्ह अप. तो कुठे जाऊ शकतो, वरती जाऊ शकतो. ठीक आहे. इन द सेम वे, त्या सेम पद्धतीनं बबल सॉर्ट वर्क होतं, वेअर युअर स्मॉल एलिमेंट्स आर बबल्ड अप. बबल्ड अप म्हणजे काय म्हणू शकतो आपण, बबल्ड अप म्हणजे काय, वरती ढकलले जातात. स्मॉल एलिमेंट्स हे काय करतात आपण, वरती ढकलले जातात. दॅट इज कॉल्ड ॲज अ बबल्ड अप. त्याला काय म्हणलं त्या ठिकाणी, बबल्ड अप. बबल्ड अप म्हणजे काय, वरती सरकायचे. कुठले एलिमेंट्स, स्मॉल एलिमेंट्स आर बबल्ड अप. मीन्स वी आर गोइंग टू मूव स्मॉल एलिमेंट्स अपवर्ड. आपल्याला स्मॉल एलिमेंट्स कसे टाकायचे, वरती टाकायचे. दिस प्रोसेस इट इज कॉल्ड एज अ बबल सॉर्ट. त्या प्रोसेसला काय म्हणलं जातं, बबल सॉर्ट म्हणलं जातं. ठीक आहे. मग आता स्मॉल एलिमेंट वरती ढकलायचे कसे. समजा तुमच्याकडे काही एलिमेंट्स आहेत, 77, 11, 33, 22, ठीक आहे, 44, 55, 66. ठीक आहे. आता ह्यातला स्मॉल एलिमेंट कुठला आहे, 11. 11. बरोबर. वरती ढकलायचा म्हणजे तो कुठे गेला पाहिजे, फर्स्ट पोझिशनला, पोझिशन 77 च्या जागी. ठीक आहे. मग त्याच्यानंतर स्मॉल एलिमेंट कुठला येतो आपला, 22. 22. कुठे गेला पाहिजे, इथं आला, इथनं परत किती गेला पाहिजे, सेकंड पोझिशनला. सेकंड पोझिशनला. बरोबर. मग हे जे मूव्ह करण्याची जी प्रोसेस आहे, दिस इज कॉल्ड एज अ बबल सॉर्ट. यालाच काय म्हणलं जातं, बबल सॉर्ट. आणि ते मूव्ह करण्यासाठी आपण जी प्रोसेस यूज करणार आहोत, इट इज कॉल्ड एज अ सॉर्टिंग. दॅट इज कॉल्ड एज अ सॉर्टिंग. आता ते कसं केलं जातं बघा. आपण सेम नंबर घेऊया. ठीक आहे, सेम नंबर घेऊया आणि सेम नंबर आपण सॉर्ट करूया. ओके. हाऊ सॉर्टिंग इज अप्लाइड. बघा आपले नंबर काय आहे, A of 7, 77, 11, 33, 22, 44, 55 and 66. ठीक आहे. हे तुमचे 7 एलिमेंट्स आहेत. बघा एक गोष्ट तुम्हाला मी करून दाखवतो, त्यानुसार तुम्हाला सेम प्रोसेस रिपीट करायची. सेम प्रोसेस काय करायची आहे, रिपीट करायची. ठीक आहे. आता हे दिलेले नंबर्स आहेत. एका नंतर आपण समजा आपण हे इटरेशन 1 म्हणूया. ITR 1 म्हणजे पहिला इटरेशन, पहिलं इटरेशन. ठीक आहे. 77, 11, 33, 22, 44, 55, 66. Okay. Now, in this bubble sort technique, every element is compared with its next element. काय म्हणते बघा, every element is compared with its next element. त्याच्या पुढच्या एलिमेंटशी तो काय केला जातो, कंपेअर केला जातो. And if next element is greater than first element, first element म्हणजे त्याच्या अगोदरचा एलिमेंट. If next element is greater than previous element, काय म्हणतोय, सॉरी, smaller, next element is a smaller than previous element, then they are exchanged किंवा स्वॅप म्हणा. they are exchanged म्हणा किंवा स्वॅप्ड म्हणा. म्हणजे दोघांची पोझिशन काय करायची ह्या ठिकाणी, चेंज करायची. लक्षात राहील. सेम प्रोसेस तुम्हाला सगळीकडे अप्लाय करायची. एक एलिमेंट त्याच्या पुढच्या एलिमेंटशी कंपेअर करायचा. जर पुढचा एलिमेंट त्याच्या अगोदरच्या एलिमेंट पेक्षा लहान असेल तर ते दोन्ही काय करायचे, एक्सचेंज करायचे. ठीक आहे. बघा आता
77 11 शी कंपेअर केला आपण, म्हणजे काय 0 पोझिशनचा एलिमेंट 1 पोझिशनशी कंपेअर करायचा. काय मला सांगितले तुम्हाला, जर नेक्स्ट एलिमेंट हा प्रीवियस एलिमेंट पेक्षा लहान असेल तर दोघांची पोझिशन काय करायची आपल्याला, चेंज चेंज करायची. म्हणजे काय येणार इथं, काय येणार इथं 11 फर्स्ट पोझिशनला येणार आणि 77 दुसरीकडे जाईल. राहिलेले एलिमेंट आहे तसे राहिले नाव. ठीक आहे, बघा 77 आपण 11 शी कंपेअर केला होता, त्यावेळेस ते तुम्ही काय केले, एक्सचेंज केले. नाव अगेन 77 कंपेअर विथ 33 काय येणार, 33 सेकंड पोझिशनला 33 सेकंड पोझिशनला येणार. 11 33 77 22 44 55 66 again 77 is compared with 22 थर्ड पोझिशनला 22 थर्ड पोझिशन good 11 33 22 77 44 55 66 77 is compared with 44 फोर्थ पोझिशन 44 4 नंबरला येणार. वर्ड फॉर 11 33 22 44 77 55 66 again compare 55 55 पोझिशनला येणार. 11 33 22 44 55 77 66 again 77 is compared with next element 56 पोझिशन येणार. 56 पोझिशनला 11 येणार. 33 22 44 55 66 77. ठीक आहे, पुढे कुठला कंपॅरिझनला एलिमेंट आहे का आपल्याकडं, नो सर नो. ठीक आहे. मग पहिल्या ह्याच्यामध्ये किती कंपॅरिझन लागले, किती कंपॅरिझन लागले आपल्याला, 1 अरे कंपॅरिझन आपण कंपॅरिझन किती केले, 6 बघा. पहिले कंपॅरिझन, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ. हाऊ मेनी कंपॅरिझन्स आर वी हॅव टेकन, 6 कंपॅरिझन. 6 आणि पहिल्या ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा एलिमेंट हा आपण कुठे ढकलला रे, लास्टला लास्टला. म्हणजे लहान लहान एलिमेंट आपण वरती ढकलत गेलो. लहान लहान एलिमेंट काय केलं आपण, वरती ढकललं. बघा त्या ठिकाणी 11 लहान होता, तो वरती ढकलला, म्हणजे 1 च्या ऐवजी 0 ला गेला. 33 लहान होता, 2 च्या ऐवजी 1 ला गेला. 22 लहान होता, पुढे ढकलला. 44 55 असे स्मॉल एलिमेंट आपण काय करतोय, बबल्ड अप. बबल्ड अप म्हणजे काय करतोय, वरती ढकलतोय. ठीक आहे, आणि ही जी प्रोसेस आहे, दिस इज कॉल्ड ॲज अ पास 1. म्हणतो पास 1, पास 2, पास 3. म्हणजे पास 1 म्हणजे काय, प्रोसेस 1. हे काय झालं तुमचं, पास 1. पास 1 मध्ये तुम्हाला किती कंपॅरिझन्स लागले, कंपॅरिझन कंपॅरिझन लागले. जर लहान असेल तर आपण काय केलं, त्या ठिकाणी एक्सचेंज, सगळीकडे एक्सचेंज केलं आपण. ठीक आहे, एक्सचेंज, तिथे पण एक्सचेंज, त्या ठिकाणी पण काय केलं आपण, एक्सचेंज. ठीक आहे, मग आता पहिल्या कंपॅरिझन किंवा पहिल्या पास मध्ये सगळ्यात मोठा एलिमेंट हा कुठे गेला, तुमच्या लिस्टच्या शेवटी गेला. आता तो एलिमेंट कंपॅरिझन मध्ये धरायचा नाही. म्हणजे काय, पास 1 ला आपण एक एलिमेंट सगळ्यात शेवटी ठेवला. नाव इन पास 2, बघा पास 2 मध्ये ही लिस्ट घ्यायची तुमची. काय लिस्ट आहे, 11 33 33 22 45 45 55 66 77. ठीक आहे, त्याला बॉक्स करून ठेवायचं कुठल्या, तुमच्या 77 ला. तो कंपॅरिझन मध्ये घ्यायचा नाही. फक्त आता कुठपर्यंत कंपॅरिझन करायचं, तुमच्या 66 ठीक आहे, राईट.
11 is compared with 33. आहे तिथेच राहणार आहे कसं राहणार म्हणजेच काय नो एक्सचेंज 11 33 22 44 55 66 आणि 77 ला बॉक्स आहे तसं ठेवायचं ठीक आहे किंवा इथे एक लाईन मारून ठेवायची चालते आपल्याला 77 चा विषय घ्यायचा नाही आपल्याला ठीक आहे ना आता बघा पहिला एलिमेंट जर दुसऱ्या एलिमेंट पेक्षा लहान असेल पहिला एलिमेंट जर दुसऱ्या एलिमेंट पेक्षा लहान असेल तर आपण काय केलं दोन्ही आहे तसं ठेवलं ठीक आहे मग त्या दोघांमधला मोठा एलिमेंट कुठला आहे त्या दोघांमधला मोठा एलिमेंट कुठला आहे तुमचा सेकंड पोझिशनचा सेकंड पोझिशनचा बरोबर आहे नेक्स्ट एलिमेंट आहे नाव नेक्स्ट एलिमेंट इज कम्पेअर्ड विथ त्याच्या पुढच्या एलिमेंटची कम्पेअर करायचं कधी करायचं जर मोठा असेल तर दोन्ही आहे तसं ठेवायचं आणि पुढचा एलिमेंट त्याच्या पुढच्या एलिमेंटशी कम्पेअर करायचं हा काय येणार इथं 22 सेकंड पोझिशनला येणार 33 44 55 66 77 ठीक आहे त्याच्यानंतर पुढच्याला 33 इज कम्पेअर्ड विथ 44 काय येणार तुमचा नो नो एक्सचेंज correct नो एक्सचेंज 11 22 33 44 55 66 again in next equation 45 is compared with 44 is compared with 55 नो एक्सचेंज no 22 33 44 55 66 त्याच्या पुढच्या इटरेशन मध्ये कशाशी कंपॅरिझन करणार 55 with 66 55 with 66 आहे का काय चेंज त्यामध्ये नो सर नो सर मग सेकंड ह्याला किती कंपॅरिझन्स लागले 1 2 5 3 4 5 पहिल्याला किती लागले होते 6 दुसऱ्याला 5 तिसऱ्याला 5 4 4 3 2 1 असे कंपॅरिझन तुमचे काय होत जाणार कमी होत जाणार आहे लक्षात राहील ठीक आहे म्हणजे पास 1 ला 6 कंपॅरिझन पास 2 ला 5 कंपॅरिझन पास 3 ला 4 पास 4 ला 2 पास 5 ला 1 या पद्धतीने तुमचे कंपॅरिझन्स काय होत जातील कमी होत जातील लक्षात राहील म्हणजे जसे पास वाढतील तसे तुमचे कंपॅरिझन्स कमी होत जाणार ठीक आहे लक्षात राहील दिस प्रोसेस इट इज कॉल्ड ॲज अ बबल सॉर्ट त्याला काय म्हणलं जातं या ठिकाणी बबल सॉर्ट ठीक आहे आता तुम्हाला पास 1 आणि पास 2 लिहून दाखवलं आहे ठीक आहे बाकीचे पासेस लिहिता येतील का येस सर फक्त हे लिहून घ्यायचं वरचं लिहून घ्या सगळे पासेस तयार करा आणि मला ते पीडीएफ सेंड करा चेक करतो मी ठीक आहे प्रेझेंट येतोय तुम्ही लॉग आउट करू नका फिफ्टीन absent आहे 15 आहे का $24 $128 $34 $38 $45 $49 $152 $7 8
1 2 63 4 5 6 7 8 69 70 71 2 3 4 5 6 7 8 79 80 82 ठीक आहे. कोणाला काय डाऊट असतील तर आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. हे सॉल्व करायचा प्रयत्न करा सगळ्यांनी. ठीक आहे. नंबर टेलिग्राम वरती सेंड करायचं ना? काय काय त्याचं PDF टेलिग्राम वरती सेंड करायचं ना तुम्हाला? हा टेलिग्राम वरती करा, चालते काय प्रॉब्लेम नाही. ओके सर. किंवा व्हॉट्सअप नंबर असेल माझा तर व्हॉट्सअपला तरी सेंड केलं तरी चालते. ओके सर. सर असाइनमेंट कुठे सबमिट करायचे? असाइनमेंट मी क्लासरूमलाही तयार करून ठेवतो, त्या ठिकाणी करा, मी तुम्हाला तयार करतो. ओके सर. ओके. तुला वाटेल तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही.